नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महायुतीत अजूनही नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभेच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केलंय। महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावत आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेऊन देखील राष्ट्रवादीने अद्याप नाशिकच्या जागेचा दावा सोडला नाही। त्यातच बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत उभं करेल असं वक्तव्य केलंय। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवार यांना कुटुंबाविरोधात निवडणूक लढवावी लागत आहे। सर्व पवार कुटुंबीय एकीकडे आणि अजित पवार यांचे कुटुंब एकीकडे। अशातच आधी सख्खा भाऊ वहिनी विरोधात असताना आता रोहित पवारांच्या मातोश्री देखील प्रचाराला लागले आहेत। यात सुनंदा पवार यांनी खळबळजनक दावा केलाय। बारामतीच्या प्रत्येक गावात आज अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत। हे लोक वेगळ्या भाषेतही बोलत आहेत। मतदानाच्या आधीच्या शेवटच्या 2-3 दिवसात गावागावात धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल असा दावा सुनंदा पवार यांनी केलाय। लोकसभेच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला शुक्रवारपासून सुरुवात होते। मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा घोळ मिटताना पाहायला मिळत नाही। महाविकास आघाडीच्या 2 जागा तर महायुतीच्या 6 जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्यापही बाकी आहे। कोणती जागा कोणत्या पक्षाला याची रस्सीखेच महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीचं जागा वाटप संपलंय, मात्र काँग्रेसला उमेदवार मिळत नाही अशी चर्चा देखील सुरू आहे। सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे गेलाय। त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवलाय। त्यानंतर विशाल पाटील यांनी त्यांचा प्रचारही सुरू केला आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा पार पडला। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे आदी नेते उपस्थित होते। या मेळाव्यात विशाल पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केल्याची माहिती समोर आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसारित झालाय। त्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे। यामध्ये महिला, तरुण तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। या जाहीरनाम्याला शपथपत्र असे नाव दिले आहे। या जाहीरनाम्यावरून भाजपाने शरद पवार गटावर हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा शपथनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे। शरद पवार गटाने जाहीर केलेला शपथनामा जनतेची दिशाभूल करणारा आहे। शपथनामे जाहीर करून त्यांना मत मिळणार नाही। भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केलेला वचननामा राष्ट्र कल्याणाचा आहे, तर इंडिया आघाडीचा जाहीरनामा महाराष्ट्र विरोधी आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मार्च 2022 मध्ये 10वीची परीक्षा दिली होती। या परीक्षेत त्यांचे राहिलेले 2 विषय त्यांनी सोडवले असून आता ते 10वीत उत्तीर्ण झाले आहेत। ही आनंदाची बातमी देत असताना ते म्हणाले की आपण पुढील शिक्षण निवडणुकीनंतर पूर्ण करणार आहोत। यावेळी आपल्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून केलेल्या कामाच्या विश्वासावर जनता तिसऱ्यांदा आपल्याला संधी देईल, असेही बारणे म्हणाले आहेत। श्रीरंग बारणे हे 60 वर्षांचे असून शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे। एसटी महामंडळ बसेस खरेदी निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या 2200 गाड्या रखडल्या आहेत। फाईल वेळेवर पाठवून सुद्धा सही नसण्यामागे काही अर्थकारण आहे का, अशी शंका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केली आहे। बस खरेदी प्रकरणात सुद्धा आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांच्या सहीला फाईल त्यांच्या कार्यालयात पाठवून सुद्धा सही झाली नाही। निविदा मंजूर करण्यात आलेल्या कंपनीने संपर्क साधावा, यासाठीच या फाईलवर सही करण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोपही बर्गे यांनी केलाय।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा एकदा भाजपामध्ये परत जाणार असल्याची घोषणा केली होती। मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला नसल्याचे सांगितले जात आहे। भाजपाकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रक्षा खडसे यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे। रक्षा खडसे पुन्हा एकदा अधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलाय। माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले असून बुधवारी रात्री पुण्यात तालुक्यातील सर्वपक्षीय मोहिते विरोधक नेत्यांची बैठक घेत त्यांना भाजपासोबत आणले आहे। या मोठ्या घडामोडीमुळे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का मानला जातोय। 30 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत। माळशिरस तालुक्यातून जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।